तर मित्रांनो, लोकांना सगळ्यात जास्त कन्फ्युजन होत आहे की आयफोन 16 प्रो घ्यायचा का 17. तर या दोन्ही घेऊ शकता, हे चांगले आहेत ते आपापल्या गरजेनुसार. पण सगळ्यात मोठं कंपॅरिझन आहे ते आयफोन 16 प्रो आणि S24 अल्ट्रा हे दोन्ही फोन बघायला गेलं तर सेम प्राइस रेंज मध्ये येतात. दोन्ही फोन खूप चांगले आहेत. पण जर ह्या प्राइस मध्ये बघायला गेलं तर सॅमसंग 12 GB रॅम 256 GB स्टोरेज सोबत येतो आणि आयफोन 16 प्रो 128 GB. जर तुम्हाला 256 घ्यायचं असेल तर त्याच्यावरचं व्हेरियंट घ्यावं लागेल आणि त्याच्यावर काय ऑफर आहे ते माहित नाही. आणि जर याचं सॅमसंग बघायला गेलं तर मोठा डिस्प्ले आहे. जर तुम्हाला मल्टीमीडिया एक्सपिरियन्स करायचा असेल तर तुम्ही सॅमसंग कडे जाऊ शकता आणि आयफोन तुम्हाला एक कॉम्पॅक्ट फोन असल्यामुळे एक कॉम्पॅक्ट एक्सपिरियन्स देईल. परफॉर्मन्स बघायला गेलं तर A18 Pro चा नेक्स्ट लेवल परफॉर्मन्स आहे. पण असं म्हणत नाही की 8 Gen 3 खराब आहे. 8 Gen 3 चा सुद्धा खूप चांगला तुम्हाला एक्सपिरियन्स देईल. जर 18च्या कम्पॅरिझन मध्ये बघायला गेलं तर 8 Gen 3 चा थोडा कमी आहे. OS बघायला गेलं तर One UI 8 चा अपडेट आल्यानंतर One UI 8 ही खूप भारी आहे. त्याच्यात कस्टमायझेशन सुद्धा जास्त मिळतं. आणि जर iOS 26 बघायला गेलं तर याच्यामध्ये खूप सारे बग्स आहेत आणि अजून म्हणजे ते परफेक्ट नाही झालेलं. आणि दोघांचेही कॅमेरे आपापल्या जागी खूप चांगले आहेत. कारण की जर तुम्ही व्हिडिओसाठी बघायला गेलं तर आयफोन व्हिडिओसाठी बेटर आहे. आणि सॅमसंग बघायला गेलं तर फोटो मध्ये आणि झूम मध्ये सॅमसंगला कोणी टक्कर नाही देऊ शकत. सॅमसंगचे झूम फोटो जर तुम्हाला काढायला आवडत असेल तर सॅमसंग खूप चांगला आहे. आणि बॅटरी बघायला गेलं तर बॅटरीमध्ये S24 अल्ट्रा मध्ये तुम्हाला मिळते 5000 mAh ची बॅटरी आणि आयफोन मध्ये बघायला गेलं तर 4000 पेक्षा कमीची बॅटरी मिळते. आणि इथं खूप मोठा डाऊट आहे. ऑप्टिमायझेशनची गोष्ट वेगळी आहे कारण ते आयफोन चांगला ऑप्टिमाइज करते. आणि जर तुम्ही आयफोन वापरत असाल तर तुम्ही आयफोन 16 प्रो घेऊ शकता. आणि तुम्ही जर विचार करत असाल अँड्रॉइड वरून आयफोन वर शिफ्ट व्हायचं तर नका करू. तुमच्यासाठी सगळ्यात बेटर पर्याय आहे S24 अल्ट्रा.